नमस्कार शेतकरी मित्रांनो. सॉइल बॉर्न डिसीजेसचा प्रादुर्भाव म्हणजे जमिनीतून येणाऱ्या शत्रू बुरशांमुळे होणारे रोगराई सध्या खूप जास्त त्रास देत आहे. मग त्याच्यामध्ये मर असेल, कंदकुज असेल, सड असेल किंवा त्याच्यामुळे जवळच्या पानांवर, जमिनीच्या जवळच्या पानांवर अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट, अल्टरेरिया, फायटोप्थोरा, फ्युझेरियम किंवा जे काही बुरशांचा प्रादुर्भाव. मग आता यासाठी आपण केमिकल्सचा वापर करतो, म्हणजे रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करतो. त्याचे रिझल्ट पण उत्तम येतात, छान येतात. 4-5 दिवसाचा रिझल्ट असतो. जास्तीत जास्त 10-11 दिवस, त्याच्यानंतर ते सगळं संपून जातं. आणि पण मग याचे दुष्परिणाम काय आहेत? तर याच्यामुळे मोठी अडचण काय येते, की जर आपण रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करतो आहे, तर झाडांची जी काही डिफेन्स सिस्टम असते, त्याच्यामध्ये आयएसआरच्या अंतर्गत जे मधल्या रेझिस्टन्स असतात किंवा बुरशीप्रती जी किंवा रोगप्रती जी रोगप्रतिकार क्षमता आहे, ती कमी होऊन जाते किंवा ती ॲक्टिव्ह होते. तेवढे मेसेजेस तेवढे पोहोचत नाही पिकामध्ये. मग त्याच्यामुळे नंतर अजून जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असतो. मग यासाठी जर आपण असं केलं, की एखाद्याला बायोलॉजिकल बॉडीगार्ड तिथे बसवला तर किंवा त्याचा वापर केला तर, म्हणजे थोडक्यात काय, की ट्रायकोडर्मा. तर शेतकरी मित्रांनो, जेवढ्या काही मित्रबुरश्या आहेत किंवा जैविक जे काही आपण वापरतो, त्याच्यामध्ये सर्वात शक्तिशाली जर असेल, तर ट्रायकोडर्मा. आणि प्रिव्हेंटिव्हमध्ये ती खूप सुंदर काम करते. म्हणजे थोडक्यात काय, की जर आपण सॉइलमध्ये तिचा वापर केला, म्हणजे आता ॲग्रीकल्चर फील्डमध्ये ट्रायकोडर्मा विरिडे आणि ट्रायकोडर्मा हर्झॅनम या 2 बुरशांचा आपण वापर करू शकतो. ट्रायकोडर्मा विरिडे आणि ट्रायकोडर्मा हर्झॅनम. आता ह्या बुरशांचा जर ह्या ट्रायकोडर्माचा जर आपण वापर केला, तर ही काम कसं करते? हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण की वापरण्यापूर्वी आपल्याला तिचे ॲडव्हांटेजेस काय आहे, डिसएडव्हांटेज काय आहे, कसं वापरलं, काय वापरलं पाहिजे, ते जर आपल्याला कळालं, तर आपण त्याचे जास्तीत जास्त फायदे करून घेऊ शकतो आपल्या पिकासाठी. मग आता थोडक्यात जर आपल्याला मातीत तिचा वापर करायचा आहे, तर मातीत तिचा फायदा कसा होणार आहे? तर ती जेव्हा आपण फ्युझेरियम किंवा फायटोप्थरा या शक्यतो 2 बुरशांचा प्रादुर्भाव सध्या जास्त असणार आहे किंवा आहे. तर या बुरशांची वाढ जेव्हा होते जमिनीमध्ये किंवा मुळांच्या अवतीभोवती, तर ही प्रचंड वेगाने तिथे वाढत जाते. म्हणजे समजा हे बुरशीचे हायपीज असतील किंवा रूट्स म्हणू आपण सोप्या भाषेत, त्याचे तंतू म्हणू. तर ही काय करते, जेव्हा तिला आजूबाजूला यांच्या शत्रुबुरशींचा प्रादुर्भाव वाढतो, तर तेव्हा ती त्यांच्या हायपीजला अशा प्रकारे पूर्णपणे बॉडी हग्ड, म्हणजे थोडक्यात काय, एक प्रकारे तिला पूर्ण कॉम्पॅक्ट पद्धतीने पॅक करून घेते आणि त्याच्यानंतर मग ग्लुकोनेज, कायटिनेज वगैरे सिक्रेट करून यांच्या ज्या पेशी असतात, या पेशीला ब्रेक करते आणि त्याच्यातनं जो रस असतो त्या शत्रू बुरशीचा किंवा जो सॅक असतो, तो सक करून घेते किंवा ओढून घेते किंवा खाऊन घेते. मग अशा प्रकारे ती शत्रू बुरशीला संपवून टाकते. म्हणजे थोडक्यात बेसिक झालं. म्हणजे थोडक्यात काय, की त्याच्यामध्ये पण 3-4 प्रकारे समजा ट्रायकोडर्मा काम करते. तर ते देखील आपण जाणून किंवा समजून घेतलं पाहिजे. मग आता ही ट्रायकोडर्मा कशी काम करते? मग आता याचे जे काही काम करण्याच्या पद्धती आहेत ट्रायकोडर्माच्या मातीमधील किंवा जिथे आपण त्याचा वापर करू, ते आपण समजून घेतलं पाहिजे. 3-4 प्रकारे ती काम करते. सगळ्यात पहिले आहे मायकोपायरोसिटिझम. एवढं सविस्तर लिहत नाही मी. म्हणजे काय? जर समजा शत्रुबुरशी आहे, हे तिचे हायपीस किंवा तंतू किंवा तिचे रूट्स असं काहीतरी आपण म्हणूया. तर ट्रायकोडर्मा प्रचंड वेगाने तिच्याकडे वाढत जाते किंवा वाढते आणि संपूर्णपणे असे तिचे जे काही हायपीस किंवा वाढण्याचे तिचे जे तंतू आहेत, त्याला बॉडी हग करून पूर्ण पॅक करून टाकते आणि त्याच्यानंतर तिथे कायटिनेज आणि ग्लुकोनेज ती तिकडे सिक्रेट करते आणि ही त्याची ज्या सेल्स असतात किंवा पेशीभित्तिका असतात, त्यांना ब्रेक करते आणि मग मध्ये शिरून त्यांचा जो रस असतो ती ओढून घेते. मग अशा प्रकारे ही शत्रूचा नायनाट होऊन जातो. शत्रुबुरशीचा नायनाट होऊन जातो. म्हणजेच जर फ्युझेरियम फायटोप्थोरा जर म्हटली, ज्याच्यामुळे मर, विल्ट येणार आहे किंवा हिरवं झाड अचानक मरून जाणार आहे किंवा पूर्ण खोडमधून काळं पडून जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला ट्रायकोडर्मा खूप सुंदर मदत करू शकते. आता हे झालं मायकोपायरोसिटिझम. दुसरं जे आहे ते आहे बायोलॉजिकल बॅरियर. बायोलॉजिकल बॅरियर म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच. आता म्हणजे काय? आता समजा हे आपलं झाड आहे आणि खाली ही त्याची रूट्स आहेत, राईट? किंवा मग कंद आहे, व्हॉटएव्हर जे काही असेल. तर ह्या रूट्सच्या अवतीभोवती पूर्णपणे प्रचंड दाट जाळं ती अशा प्रकारे विणून घेते. मग आता याने काय होणार,
जेव्हा शत्रुबुरशा किंवा निमॅटोड्स किंवा इतर कसलाही शत्रू जीवाणू कसलाही प्रादुर्भाव आपल्या रूट जवळ कंदाजवळ होणार असेल तर हिने जे कवच किंवा एक प्रकारचं हेल्मेट जे बनवून टाकलेलं आहे रूट्सला, मग त्याच्यामुळे या शत्रुबुरशींचा प्रादुर्भाव त्याला होऊ शकत नाही. हे पण एक बायोलॉजिकल बॅरियर म्हणून पद्धतीने ट्रायकोडर्मा काम करत असते. त्यानंतर अजून एक आहे थर्ड ISR, म्हणजे काय, इंड्यूस सिस्टमिक रेजिस्टन्स. म्हणजे झाडाच्या शरीराच्या किंवा झायलेम फ्लोएम किंवा झाडाच्या आत जी प्रतिकारक क्षमता आहे किंवा एखाद्या पुढे कानाकोपऱ्यात किंवा पानावर किंवा रूटवर कुठे प्रादुर्भाव झाला शत्रुबुरशी किंवा जीवाणूचा, तर ते संपूर्ण झाडामध्ये तो मेसेज पसरला पाहिजे, जेणेकरून ते सुरुवातीपासून सज्ज राहणार त्याच्यासाठी काम करण्यासाठी. यासाठी जे ISR प्रतीची जी काही प्रतिकार क्षमता याच्या अंडर ती ऍक्टिव्ह करण्यासाठी देखील ट्रायकोडर्मा काम करत असते. हा एक विषय. आता हे होत असताना त्याने अजून एक फायदा काय होतो की मुळांची वाढ प्रचंड होते. म्हणजे ट्रायकोडर्मामुळे मुळांची वाढ व्हायला लागते, पांढरी मुळी वाढायला लागतात, त्याच्यामुळे न्यूट्रिएंट्सचं अपटेक देखील चांगलं होतं. अशा वेळेस मग इनडायरेक्टली फोटोसिंथेसिस पण वाढतं आणि सर्व पद्धतीने आपल्याला एकंदरीत पिकाची जी वाढ, उत्पादन, उत्पन्न जे काही अपेक्षित आहे ते आपल्याला मिळतं. म्हणजे असं एक दोन्ही तिन्ही प्रकारे ट्रायकोडर्मा आपला काम करत असते. मग मी तुम्हाला सजेस्ट करेल की ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीचा वापर मग तुमच्याकडे बेसल डोससाठी एखादं उत्पादन असेल किंवा फवारणीसाठी असेल किंवा ड्रिपद्वारे असेल, त्याचा नक्की एकदा तुम्ही महिन्यातनं किंवा 15 ते 20 दिवसातनं एकदा कंटिन्युअसली त्याचा वापर करत राहा. आता याचा वापर करत असताना जे रासायनिक बुरशीनाशक आहे, बुरशीनाशक म्हणजे बुरशीला मारणारं नाशक. बुरशीनाशकाचा 6-8 दिवस आपल्याला वापर करायचा नाही आहे, पुढे आणि मागे ट्रायकोडर्माच्या ऍप्लिकेशनच्या वेळेस. खतांचा किंवा कसलाही वापर आपण शक्यतो केला नाही पाहिजे. कीटकनाशक एक वेळेस त्याच्यासोबत वापरलं तर चालेल, पण मी सजेस्ट करेल ट्रायकोडर्माचा शक्यतो प्लेन वापर करा किंवा दाणेदार असेल तर त्या पद्धतीने तुम्ही बेसल डोसमध्ये देखील त्याचा वापर करू शकता. नक्की एकदा त्याचा वापर करा. मग आता हे सगळं खरं आहे की ट्रायकोडर्माचा आपल्याला फायदा आहे किंवा ट्रायकोडर्मा खूप चांगली काम करू शकते. मग आता आपलं वापरायचं प्लॅनिंग झालं आणि आपण रेग्युलर वापरणार आहात. इथून पुढे तर खूप महत्वाची अडचण आपल्याला येऊ शकते किंवा येते. ती म्हणजे काय, की चुकीच्या उत्पादनांचं सिलेक्शन होणं किंवा त्याचा वापर होणं आणि त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट्स नाही आले तर आपला मग जैविकवरनं विश्वास उडून जातो. म्हणजे थोडक्यात काय, की जे 3-4 प्रकारचे बेसमध्ये आतापर्यंत मटेरियल उपलब्ध झालेलं आहे. पहिले चारकोल पावडरमध्ये होतं, मग टॅल्कम पावडर, लिक्विड, डेक्स्ट्रोज, अशा पद्धतीने आपल्याला डेक्स्ट्रोज सगळ्यात बेस्ट सध्या आतापर्यंतचा आहे. तर मग याच्यामध्ये मी आपल्याला सजेस्ट करेल की डेक्स्ट्रोज आणि त्याच्या पुढचे व्हर्जन्स काय असतील त्याचा आपण वापर केला पाहिजे. जसं की ॲग्रोथमिसाने एल्टमी, एलिफंट अम्ब्रेलाच्या अंडर विल्टेक्स म्हणजे विल्ट जे मर किंवा जे काय असेल, विल्टेक्स 15 नावाचं उत्पादन बाजारात आणलेलं आहे. सगळ्यात हायस्ट सेल काउंट आहे आणि 200 ग्रॅम प्रति एकर याचा डोस आहे किंवा फवारणीसाठी जरी वापरत असेल तर त्या पद्धतीने. मग आता हे मी आपणास का बरं सजेस्ट करतोय, की कारण की एल्टमी म्हणजे काय आहे, की ॲग्रोथमिसा लॉंग टर्म मायक्रोबायल एफिशियन्सी म्हणजे काय, याच्या अंडर जो बेसचा डेव्हलपमेंट करण्यात आला आहे त्याच्यामध्ये आहे डेक्स्ट्रोज आणि अजून 4 शक्तिशाली घटक की जे आपल्या मित्रबुरशीला किंवा मित्र जीवाणूला खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेशनसाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी मदत करतात. म्हणजे काय, जर ॲग्रोथमिसा लॉंग टर्म मायक्रोबायल एफिशियन्सी त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे, याचा अर्थ त्या शब्दातच अर्थ आहे की जास्तीत जास्त दिवस ही बुरशी किंवा हा जीवाणू काम करू शकणार आहे. त्यानंतर 2 चे 4, 4 चे 6, 6 चे 8 या पद्धतीने जे काही मल्टिप्लिकेशन आतापर्यंत चालू होतं, त्याच्याऐवजी अल्टमी सॅकराइड मॅट्रिक्स बेस असल्यामुळे किंवा अल्टमी टेक्नॉलॉजीमुळे हे 2 चे 6, 6 चे 18 असं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. म्हणजे थोडक्यात काय, की जर शत्रुबुरशीला लढा देण्यासाठी कमीत कमी दिवसात किंवा काही वेळात आपल्याला मित्रजीवाणू मित्रपुरुषांचं जास्त मल्टिप्लिकेशन किंवा जास्त संख्या डेव्हलप करता आली तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. हा पहिला फायदा. दुसरा, वेगवेगळ्या टेम्परेचर्समध्ये म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या क्लायमॅटिक सिच्युएशन्समध्ये आपल्याला या उत्पादनाचा वापर केला तरीही याच्या रिझल्ट्सला फरक पडणार नाही. त्यानंतर कॉम्बिनेशन्समध्ये काहीच अडचण येणार नाही आहे. तुम्ही कशासोबत वापरताय ते फक्त जे मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की याचा वापर करत असताना जे काही आपण इतर उत्पादनांमध्ये ताक, गूळ, दही, बेसन पीठ किंवा जे काही भिजत घालवायची
किंवा शेणखत जे भिजत घालायची गरज असते ती याची काहीच गरज नाही. इन्स्टंट हा फॉर्म्युला आहे. मातीत पाण्यात विरघळल्यानंतर लगेच याचा वापर करू शकतो. तसेच डेक्स्ट्रोज किंवा इतर उत्पादनांपेक्षा 25% पेक्षा जास्त सोल्युबिलिटी याच्यामध्ये आहे. म्हणजे कमीत कमी पाण्यात जर याचा वापर केला तर यांचं लीच आउट किंवा पसरत जाण्याची अडचण येणार नाही. मग त्यामुळे सोल्युबिलिटी याची जास्त प्रमाणात असते. मग अल्टमी सॅकराइड मॅट्रिक्सच्या अंडर असलेलं विल्टेक्स हे तुम्ही नक्की वापर करा. तर याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय की हे सगळं करत असताना आपल्याला विशेष काळजी ही घ्यायची आहे की हे उत्पादन वापरताना आपल्याला रासायनिकचा वापर 6 ते 8 दिवस पुढे मागे टाळायचा आहे. त्यामुळे आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतील आणि 15 ते 20 दिवसात नाही याचा रिपीटेडली वापर करा. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जर या चॅनलला आपण नवीन आहात तर याला सबस्क्राईब किंवा लाईक नक्की करा. आणि तुमच्या पिकाच्या जे काही समस्या असतील मग तुमच्या पिकाचं नाव आणि तुमचा फोन नंबर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि जर व्हॉट्सअप नंबर पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्या पिकाचा व्हॉट्सअप करू शकता. मग आमची जी ॲग्रोथमिसाची एक्सपर्ट टीम आहे ती तुमच्या पिकाच्या अडचणींनुसार योग्य ते मार्गदर्शन म्हणजे शेड्यूल्स किंवा प्रिस्क्रिप्शन्स बनवून देतील आणि पुढच्या 15-20 दिवसाचं मार्गदर्शन करून देतील. तर नक्की आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.